राजमध्ये कसं असंच धुकं वगैरे पसरलेलं असतं आणि जंगलाच्या मधून तो रस्ता असतो. दाटले रेशमी आहे धुके धुके हे. हा बघा बाईने आपला खेकडा पकडलाय. मागे आहे बाबा वॉटरफॉल. काय खतरनाक सीन आहे. मला वाटतं आपल्याला आता निघायला पाहिजे. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष पानवाने. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आता बघा पूर्ण बस्तर बोजा बांधला आहे मी, बॅग वगैरे सगळी, आणि ही आपली इकडची रूम खाली गेली. आणि आता निघूयात एका नव्या एपिसोडसाठी, नव्या जर्नीसाठी. मागच्या वेळेस तुम्ही बघितलेला नांगरताच वॉटरफॉल, आता मी दुसरा वॉटरफॉल व्हिजिट करून अजून एक प्लेस व्हिजिट करणार आहे. नव्या जर्नीची सुरुवात करूयात, नवीन वॉटरफॉल व्हिजिट करूयात. बाबा वॉटरफॉल असं याचं नाव आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गाडी आणि मी दोघं पण मी हेवी झालोय. चला निघूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम साईराम. अच्छा, मला मागच्या साईडने जायचं आहे, तर इकडे थोडा नाश्ता करून घ्यायचा विचार आहे. पहिला नाश्ता करू, मग निघूयात आपल्या पुढच्या जर्नीला. आणि आंबोलीमध्ये धुकं बघा. धुकं म्हणजे असं आहे की हे रोजचं झालं या लोकांसाठी. आणि अजून इथे ST आलेले नाही आहे. हा आहे आंबोलीचा बस डेपो, जो आता तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा आहे आंबोली बस स्थानक. पूर्ण धुक्यामध्ये वेढलं गेलं आहे. अजून एक पण बस नाही. आंबोलीमध्ये बस खरंच खूप कमी आहेत, फ्रिक्वेन्सी खरंच खूप कमी आहे बसेसची. हॉटेल वगैरे तुम्हाला भरपूर दिसतील इथे आजूबाजूला. तर आता मी समोरच्याच एका हॉटेल बाळूमामामध्ये ऑर्डर दिली आहे मॅगीची आणि चहा. तर मस्त मॅगी आणि चहा घेऊन निघूया आपल्या बाबा वॉटरफॉलच्या प्रवासाला. मस्त नाश्ता झाला, मजा आली. भजी पण घेणार होतो गरम गरम, पण नको बोललो, जास्त ओव्हरलोडेड नाश्ता नको, नाहीतर असंच झोपून जाईल मी गाडीवरती. कारण काल रात्री पण जास्त झोप आपल्याला नाही मिळाली. 5-6 तासाची झोप, त्या आदल्या रात्री आपल्याला फक्त 4-5 तासाची झोप. त्याच्यामुळे रिस्क आहे. आणि हे धुकं बघा, सगळे बायकर्सचं स्पीड एकदम स्लो झालेलं आहे. कारण धुक्याची क्वांटिटी बघा ना, काय खतरनाकवाली क्वांटिटी आहे. आणि 120 मीटरवरती टर्न लेफ्ट. आणि हे आपण घुसलो आहे आता आंबोली मार्गामध्ये. आंबोली वॉटरफॉलच्या रस्त्याने आपण आता चाललो आहे. पण चौकुळ इकडून जावं लागेल आपल्याला, चौकुळसाठी. कारण हा रस्ता जातो तो बाबा वॉटरफॉलला, नाहीतर मग आपण सरळ तिकडनं आंबोली घाटातून जाणार होतो. आणि इकडे बघा समोर फक्त गाय दिसते मला. कसं जबरदस्त वातावरण झालं आहे, काहीच दिसत नाही समोरचं. जबरदस्त. आणि बऱ्याच दिवसांनी ना मी पार्लेजी बिस्किट आणि चहा पिला. काय मजा आली यार खरंच. आणि सोबत ती गरमागरम मसाला मॅगी, एकदम झणझणीत बनवलेली काकांनी. एकदम तिखट मिरच्या वगैरे टाकून मसाला पण ॲड केलेला. त्याच्यामुळे अशी ना जीभ आता जळते आहे थोडी. आणि त्यात कसं गरम गरम ना, चहा पण गरम, हे पण गरम, त्याच्यामुळे पण मजा आली. अशी थंडी उडून गेल्याची अशी फिलिंग आली आहे. बट आत्ता पुन्हा थंडी हळूहळू वाजायला लागली आहे. मित्रांनो, हा रस्ता बघा, जसा तो कुठला पिक्चर आहे, तो भूताचा पिक्चर आहे बघा, हॉरर. राजमध्ये कसं असंच धुकं वगैरे पसरलेलं असतं आणि जंगलाच्या मधून तो रस्ता असतो. आणि मग ते जंगलामध्ये वगैरे जातात. फुल तशी फिलिंग आता मला येते. बरं झालं रात्र नाही आहे, नाहीतर खरंच राज झाला असतं इथे आणि एक मोठा राज होऊन बसला असता आपला. असं धुकं तुम्हाला सहसा खूप कमी बघायला भेटेल. पण जे उंच डोंगरावरची ठिकाणं झाली, लोणावळा वगैरे, महाबळेश्वर, आंबोली साईड, त्यानंतर जे पण अशी उंचावरची ठिकाणं आहेत, त्या साईडला तुम्हाला खूप जास्त बघायला भेटतील अशी ठिकाणं. आणि हे दाट पडलेलं धुकं बघून तोंडात एकच गाणं येते, दाटले रेशमी आहे धुके धुके हे, बोलती स्पर्श है बाकी मुके मुके हे, दिवे हे लाखो मनामध्ये लागले लागले, दाटले रेशमी आहे धुके धुके हे. आणि मध्येच ना झाडाच्या फांद्या तुटून पडतात, त्यामुळे हे लगबाय चान्स आहे
बायकर्ससाठी तर खरंच रिस्की आहे. कार वगैरेसाठी ठीक आहे, कारवरती पडलं तर फक्त छतावरती आवाज येतो, पण बायकरच्या डोक्यावर पडलं ना आणि हेल्मेट चुकून नसेल तर डोकं फुटलं म्हणून समजा. आणि जर हेल्मेट असेल तरी पण अशी छोटीशी दुखापत होण्याचे चान्सेस आहेत. ए यार, इथे खराब रस्ता चालू झाला वाटतं. आणि बाबा वॉटरफॉल ना जवळपास 15 ते 16 किलोमीटर इकडून आहे. तर तो मेन आंबोली सिटीपासून जर बघायला गेला बाबा वॉटरफॉल आपण, तर 18 ते 19 किलोमीटरचं हे डिस्टन्स असेल. आणि पावसाला झाली सुरुवात सुरुवात, पावसाला झाली सुरुवात. भाई कुछ ज्यादा नहीं हो गया. दाट हिरवळीतून दाट धुक्यातून चालू आहे आपला सुंदर असा स्वर्गीय प्रवास. वाह, शब्दरचना जमली मला. इथे खतरनाक वाले ऑफरोडिंग करावी लागते. रस्ता तुम्ही बघू शकता. बाबा वॉटरफॉलला जाणारा रस्ता फ्रॉम आंबोली खरंच खूप खतरनाक आहे. बाईकवाल्यांसाठी जास्त करून डेंजर आहे. कारवाल्यांसाठी काय एवढा इश्यू नाही आहे. 4 चाकं असतात, बॅलेन्स सांभाळायला भेटतो, निघू शकतात. पण बाईकवाल्यांना 2 टायरवर आपला स्वतःचा बॅलेन्स पहिला सांभाळावा लागेल, त्यानंतर बाईकचा बॅलेन्स. त्याच्यामुळे इथून जर बाईक घेऊन येत असाल तर थोडं सांभाळून या, कारण रस्ता बिलकुल चांगला नाही आहे. स्टार्टिंगलाच होता तो रस्ता चांगला होता, त्यानंतर पूर्ण असा खडीचा रस्ता आणि मध्ये असा मोठा खड्डा पण येतो. त्या खड्ड्यातून पण गाडी काढावी लागते मग तुम्हाला. त्याच्यामुळे आरामात या. इकडे बघा कसे ढग डोंगरांवरती आलेले आहेत. डोंगरच झाकून घेत आहेत जणू. ब्युटिफुल. बापरे, रिस्की आहे हा घाट. जरा जरी टायर इकडे गेला ना खाली जाऊ डायरेक्ट. तिकडे तुम्हाला तो मोठा वॉटरफॉल दिसतोय, तो आहे खरा बाबा वॉटरफॉल. खरंच खूप मोठा आहे तो, अजून भरपूर लांब आहे. पण इकडे येताना वरती आपल्याकडनं एंट्री फी घेतली जाते 50 रुपये. आणि बाबा वॉटरफॉल येण्याआधी इथे असे छोटे छोटे वॉटरफॉल तुम्हाला दिसतील. तिकडे पण तुम्ही मनसोक्त आनंद लुटू शकता, मग बाबा वॉटरफॉलला जाऊ शकता. किंवा तुम्ही जर इथेच एन्जॉय करून जरी घरी गेलेत, मन भरलं, तर इकडनंच वापस जाऊ शकता. मग त्या मोठ्या वॉटरफॉलला जायची तशी गरज नाही. तर आता इथे बघा पूर्ण ऑफरोडिंग रस्ता आहे. पूर्ण ही घाटी मी उतरत आलो आहे. ते मला बोलले तू गाडी घेऊन जाऊ शकतो, पण तुझ्या रिस्कवरती, नाहीतर मग मागे पार्किंग आहे तिकडे तुला गाडी लावावी लागेल. तर जवळपास मी 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये आलो आहे. पण चालत आलो असतं तेच जास्त वेळ गेला असता. पण आता गाडी येते तिथपर्यंत मी नेतोय. आता बघूयाच पुढे. फुल ॲडव्हेंचरस राईड करतोय यार आज. बापरे, चल चल रॉक्या, शबाश. हा बघा वॉटरफॉल. शूट एकदम. अजून आपली गाडी पुढे जाऊ शकते तर घेऊन जाऊया. त्या कार इकडे इझिली येऊन जातात, बाईकला थोडा इश्यू होतो. वाव, एकच नंबर वॉटरफॉल आहे. इकडे फोटो तो बनताय बाय. इकडे बघा, इकडे अजून एक आपल्यासोबत आलेत लोक, तर त्यांनी पण इकडे गाडी पार्क केली, मी पण इकडे गेली. पूर्ण ऑफरोड करत आम्ही इथपर्यंत आलोय. बाकी कार वगैरे पण इथपर्यंत येत नाहीत. बाईक घेऊन आम्ही इथे आलो. आणि इकडे मागे आहे तो म्हणजे बाबा वॉटरफॉल. पण मजा आली. ऑफरोडिंगची पण एक अलग मजा आहे, हायवेची अलग मजा आहे, छोट्या गावांची अलग मजा आहे. बस मजे ही मजे, और क्या चाहिए. बाबाला येत असेल तर 50 रुपये एंट्री फी घेतली जाते. बाईक असू दे किंवा कार, 50 रुपये एंट्री फी घेऊन आत सोडलं जातं. ही पार्किंग चार्जेस पकडा. किंवा मग इकडे येण्यासाठी गावकऱ्यांनी एक छोटासा आपला धंदा चालू केला आहे, तर जाऊ दे, थोडासा हातभार आपल्याकडून पण. इकडे असा छोटासा वॉटरफॉल पडते दगडांवर.
हा बघा माझ्यासमोर बाबा वॉटरफॉल, आणि याला बाबा यासाठी म्हटलं जातं कारण हा सगळ्यात मोठा आहे या पूर्ण व्हॅलीमध्ये, त्यामुळे याला बाबा म्हटलं जातं. सबका बाबा बाबा वॉटरफॉल. हा बघा भाईने आपला खेकडा पकडलाय, केवढा मोठा आहे बघा. साईज बघा, एक नंबर साईज बघा. आता पिल्लांना जन्म देऊन आली ती. हा मागे बघा आरामात. पिल्लांना सोडून आली बघा. पिल्लांना जन्म देऊन आली माझी भारी भारी. इकडे आहे. आरामात विषय हार्ड आहे. आणि इकडून बघा वॉटरफॉलला जायची वाट आहे. ती 2 पोरं माझ्यासोबत आलेली, ती आता खाली चालली आहे. थोडासा रिस्की आहे बाबा वॉटरफॉल, आणि फ्लो पण तुम्ही बघू शकता किती मोठा फ्लो आहे हा. बाबा वॉटरफॉलला येत असाल तर ही जी केव दिसते, या केवमध्ये तुम्ही आरामात थोडा टाईम स्पेंड करू शकता, बसून खाऊ पिऊ शकता. फक्त कचरा करू नका, घाण करू नका, आणि या सुंदर निसर्गरम्य धबधब्याचा आनंद लुटा. आणि 2 पोरं बघा खाली पोचली आहेत, मला हाका मारते. मस्त मस्त भावांनो, मस्त आहे. म्हणजे तिकडून तुम्ही जाऊ शकता, तो रस्ता आहे तिकडनं यायचा. खाली चालले तर बघा तिकडून पण एक जायला खाली वाट आहे, तर इकडून पण वॉटरफॉलला तुम्ही येऊ शकता. शेवटी मित्रांनो मला काय राहवलं नाही, मी आलो खालीच आलो. हा बघा मागे आहे बाबा वॉटरफॉल. काय खतरनाक रे भाई, एकच नंबर. आणि इकडे वॉटरफॉलचा जोर वाढत चाललाय कारण पाऊस पण वाढतोय, त्यामुळे आपल्याला इथे जास्त थांबायला भेटणार नाही. आपण आता थोड्याच वेळा तिकडनं निघून जाऊ. मित्रांनो आता पाऊस पण भयानक लागतोय इकडे. मला वाटतं आपल्याला आता निघायला पाहिजे, जास्तच पाऊस वाढलाय. पाऊस जास्त असल्यामुळे पाणी पण हळूहळू वाढत चाललंय, त्यामुळे तुम्ही पण पाण्याचा अंदाज घेऊनच मजा करा. मजा येते म्हणून मजा करत सुटू नका, कारण कधी पाणी वाढतं आणि कधी काय होईल काही सांगता येत नाही. जसं की मागे झालेलं ते बुशी डॅम, आता त्याला झाले असतील बरेच आठवडे. बुशी डॅमला सेम गोष्ट घडली, पाण्याचा अंदाज मिळाल्याने अख्खीची अख्खी फॅमिली वाहून गेली. त्यामुळे हा भले डॅम वगैरे असा नाही आहे, बट वॉटरफॉलमध्ये पण दरडी वगैरे कोसळू शकतात, त्यामुळे आपल्याला अलर्ट राहणं जास्त गरजेचं आहे. तर चला, तुम्हाला हा बाबा वॉटरफॉल कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा पुढच्या एपिसोडमध्ये, कारण अजून आपली आंबोली सिरीज संपली नाही मित्रांनो. त्यामुळे स्टे ट्यून, स्टे हॅपी. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.